नमस्कार. मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आणि मंचावरचे माझे सहभक्त प्रभाकर नागकर, कॉम्रेड विश्वास कुटी आणि इतर, आज 11 एप्रिल आहे. महात्मा फुल्यांच्या द्विजन्मशताब्दीची आज सुरुवात होते आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून करूया आणि ज्या प्रकारचा समतेचा वारसा त्यांनी आपल्याला दिला, तो समतेचा वारसा अत्यंत प्रतिकूल काळात सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मर्यादित क्षमतेमध्ये आपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा प्रकारची एक सदिच्छा आपण सगळ्यांना एकमेकांच्या प्रती व्यक्त करूया. आजचा जो मला विषय देण्यात आलेला आहे तो मराठी भाषा अभिमान की आव्हान असा विषय आहे. योगायोगाने आपण मृणालताईंच्या स्मरणार्थ असलेल्या या दालनामध्ये आहोत. मला माहित नाही की इथे बसलेल्या किती लोकांना लाटणीवाली बाई, पाणीवाली बाई, नागरी निवारा परिषदवाली बाई ह्याच्या पलीकडे मृणालताईंचं जे काम आहे मराठी भाषेच्या संबंधातलं त्याच्याबद्दलची स्पष्टता आहे. मृणालताई आणि जॉर्ज फर्नांडिस या दोघांनी मुंबई महानगरपालिकेचं कामकाज मराठीमधून चालावं हा आग्रह धरणारे हे पहिले 2 नगरसेवक आहेत. म्हणजे आपल्याकडे मराठीपणाची, मराठीच्या कामाची सगळी बिलं बऱ्या वाईट प्रमाणात ठाकऱ्यांच्या नावावर फाटतात, पण हे मुंबई महानगरपालिकेच्या मराठीकरणाचं जे काम आहे ते मृणालताईंनी आणि जॉर्ज फर्नांडिस या दोघांनी केलेलं आहे. मला असं वाटतं की आपल्यासारखे जे लोक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा काही एक प्रमाणामध्ये आपण वारसा सांगतो, त्या लढ्याचं एक नवं पर्व कार्यकर्ते म्हणून चालवण्याची एक भूमिका आपल्या मनामध्ये असते. त्यावेळेला आपण मृणालताईंनी केलेलं हे जे मराठी भाषेच्या संबंधातलं काम आहे, जे बहुजनांचं काम आहे, सर्वसामान्य माणसांचं काम आहे, या कामाची देखील नीटपणानं आठवण ठेवली पाहिजे. आणि हे मी इथे समाजवाद्यांचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या या वास्तूमध्ये, या परिसरामध्ये यासाठी सांगतोय की समाजवाद्यांनी आणि डाव्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला, त्यात यश मिळवलं आणि त्यामुळे 107 लोकांच्या हुतात्म्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळालं. पण त्यानंतरच्या काळात शिवसेना आणि डावे, शिवसेना आणि समाजवादी यांच्यात जो काही संघर्ष झाला आणि त्या संघर्षातून जी कटुता निर्माण झाली, त्यामुळे मधल्या काळामध्ये मराठीचा मुद्दा आपला नाहीये अशा प्रकारची एक धारणा समाजवाद्यांच्या आणि डाव्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, ज्याचा महाराष्ट्रावर प्रचंड वाईट परिणाम झालेला आहे. जर मराठीच्या राजकारणाचं यथावकाश हिंदुत्वाच्या एका भेसूर राजकारणामध्ये रूपांतर झालं असेल तर त्याला ते राजकारण करणारे लोक जितके जबाबदार आहेत तितकं मराठीचं राजकारण अस्पृश्य मानणारी समाजवादी आणि डावी मंडळी सुद्धा जबाबदार आहेत, आंबेडकरवादी मंडळी सुद्धा जबाबदार आहेत. आपण गेल्या काही वर्षांमध्ये या प्रकारच्या चुकांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई जी आहे समाजवाद्यांमधली, डाव्यांमधली, आंबेडकरी चळवळीतली, ती भाषेच्या आंदोलनाशी स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि अशा प्रकारचा एखादा उपक्रम करत असताना आपण मुंबई महानगरपालिकेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठी भाषा जगवण्यासाठी आणि तगवण्यासाठी समाजवाद्यांनी, डाव्यांनी काय काय स्वरूपाचे प्रयत्न केले, त्या सगळ्या प्रयत्नांचा एक नीट लेखाजोखा मांडणं गरजेचं आहे. माझ्या समोर जो विषय देण्यात आला आहे तो मराठी भाषा अभिमान की आव्हान हा साधारणपणे वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे. म्हणजे वक्तृत्व स्पर्धांमध्ये असं म्हटलं जातं, मी बऱ्याच वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे, वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि त्यामुळे बरेचदा असं होतं की तिथे एकाने अभिमान या बाजूने बोलायचं, दुसऱ्याने आव्हान या बाजूने बोलायचं आणि मग अभिमानवाल्याचे 4 मुद्दे आव्हानवाल्याने फोडायचे आणि उलट करायचं. अशी एक नुरा कुस्ती एखाद्या विषयाच्या बाबतीतली आपल्याकडे चालत राहते. आज मात्र माझ्याकडे दोन्ही बाजूचे मुद्दे मांडण्याची आणि त्यातनं काही सापडतंय का हे शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी ओळख करून देताना असं सांगण्यात आलं की तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या संबंधातलं विरोधातलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये मी काम केलं
आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडची जी माध्यम आहे, आपल्याकडच्या माध्यमांना, विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांना, तुम्ही एखाद्या विषयावर फार सखोल चर्चा करत असाल, फार मनपूर्वक चिंतन करत असाल, तर ते तुमच्या दारातही उभं राहत नाही किंवा तुम्हाला दारातही उभं करत नाही. तुम्ही जितकं उथळ बोलाल, तुम्ही जितकं सनसनाटी बोलाल, तुम्ही जितकी अंगी हालचाल अधिक अधिक कराल. आपल्याकडे तो वेल्डिंगचा चष्मा लावलेला माणूस आहे बघा, टीव्ही चॅनलवर असतो, बघा जरा तुम्ही तो आणि त्याची बायको. तर हे असे जे लोक आहेत, अशा प्रकारचे लोक हे आपल्याकडचे अत्यंत नवे आयकन आहे. आता ज्या वेळेला मेडिओक्रिटी, सुमारपणा, बुद्धिमांद्य आणि जडत्व या एखाद्या समाजाच्या पब्लिक डिस्कोर्सची वैशिष्ट्ये आहे, सार्वजनिक चर्चा विश्वाची वैशिष्ट्ये आहे, अशा वेळेला आपण भाषेच्या बद्दल काय बोललं पाहिजे आणि भाषेच्या बद्दल काय विचार केला पाहिजे, याबद्दल माझ्या मनात काही मुद्दे आहेत, ते तुमच्या पुढे मांडतो. आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो का? तर वाटतो. तर आय एम प्राऊड ऑफ माय लँग्वेज इतका पण लोकांना अभिमान वाटतो, कारण ते वाक्य मराठीमधनं सांगण्याची सुद्धा नव्या पिढीतल्या मुलांची बोंब झालेली आहे. म्हणजे तुम्ही चेक करून पहा. म्हणजे मला माझ्या भाषेचा अभिमान वाटतो हे देवनागरीतनं लिहू शकणारे लोक आणि रोमीतनं लिहू शकणारे लोक, यामध्ये रोमीतनं लिहू शकणाऱ्या तरुण मुलांचं प्रमाण अधिक आहे. आणि त्यामुळे अभिमान असं लिहिण्याच्या ऐवजी प्राऊड असं लिहिणं हे त्यांना जास्त सोयीचं आहे. आपल्याकडे एक पत्रकारांचा वर्ग आहे, जो महाराष्ट्र टाइम्स मुळे प्रेरित झालेला वर्ग आहे, की ज्यांचं असं म्हणणं आहे की काहीही बोललं तरी चालेल, क्रियापद मराठीमध्ये असलं पाहिजे. ही मराठी गेल्या 30 वर्षामध्ये महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली आहे, जी मुंबई टाइम्सची मराठी एकेकाळची होती. पण आता त्या रोगाची लागण महाराष्ट्रात सगळीकडे आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त क्रियापद मराठी सापडतं, बाकी सगळी वाक्य परिच्छेदच्या परिच्छेद तुम्हाला इंग्रजीमध्ये केलेले दिसतात. तुम्ही तरुण मुलं जी स्नॅपचॅटवर असतील, एक्सवर असतील, इन्स्टावर असतील, त्या मुलांचं जर तुम्ही मराठी पाहिलं तर ते मराठी देवनागरी लिपीमुक्त मराठी आहे. ते मराठी अनेकदा विरामचिन्ह मुक्त मराठी आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये जी अत्यंत स्वातंत्र्यवादी किंवा स्वैराचारवादी अशी जी माणसं आहेत, ते असं म्हणतात, लिहितायत ना, जे लिहितायत त्यांना लिहू द्यायला काय प्रॉब्लेम आहे, त्यांच्या मनामध्ये येईल ते लिहू द्या. हा आपल्याकडे भाषेबद्दल बोलणाऱ्या लोकांचा एक वर्ग आहे. अभिमान बाळगणारा दुसरा वर्ग कुठला आहे? जो 27 फेब्रुवारी, 1 मे, पाडवा या दिवशी स्टेटस ठेवतो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आता लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीच्या 4च ओळी आपल्याला माहिती आहे. शेवटी मदांध तप्त फोडतो मराठी, फोडते मराठी हे आपल्याला माहिती नाहीये, कारण महाराष्ट्र सरकारने ते वगळलेलं आहे. आपल्या घरात हाल सोसते मराठी, शेवटी मदांध तप्त फोडते मराठी. या शेवटच्या ओळी का गाळलेल्या आहेत? कारण मदांध तप्तवाले सध्या मंत्रालयातच आहे. त्यांचं मदांध तत्व जर मराठीच्या मनात आलं आणि तिने फोडून टाकलं तर पंचायत केली. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, भट साहेबांना शेवटचं कडवं नको होतं. आता भट साहेबांच्या काळामध्ये ही कविता आपण घेतलीच नव्हती, त्यामुळे भट साहेबांना ते हवं होतं का नाही होतं याच्याबद्दल आपल्याला काही स्पष्टता नाही. पण भट साहेब ज्या उत्स्फूर्तपणाने शेवटी मदांध तत्व फोडते मराठी असं म्हणले, तसं म्हणायचं असेल आत्ताच्या घडीला तर आपल्याला मोहित कंबोजची परवानगी घेणं आवश्यक आहे. मदांध तत्व फोडायचं का भरगतचं केक खायचा, याच्यामध्ये सध्या मराठी माणसांचा, मराठी भाषेचा स्वाभिमान अडकून पडलेला आहे. त्यामुळे आपल्याला विचारायला लागतं किरीट सोमय्याला की आपण मराठीबद्दल किती अभिमान बाळगलेला चालेल. आपल्याला विचारावं लागतं मोहित कंबोजला की मराठी भाषेबद्दल एवढं प्रेम केलं तर तुला आणि तुझ्या दिल्लीतल्या आणि गुजरातच्या 2 मालकांना वाईट तर वाटणार नाही ना. हे सगळं विचारून आपण, जसं श्याम मनोहर खेकसत म्हणणे आय लव्ह यू असं त्यांच्या एका कादंबरीचं नाव आहे, तसं आपण खेकसत म्हणत नाही, आपण घाबरत म्हणणे आय लव्ह यू अशी आपली मराठी भाषेबद्दलची सध्याची भूमिका आहे. म्हणजे अमराठी लोकांना वाईट वाटता कामा नये, भांडवलदारांना वाईट वाटता कामा नये, उद्योजकांना वाईट वाटता कामा नये, उत्तर भारतीयांच्या भावना दुखावता कामा नये, जैनांना किंवा त्यांच्या कबुतरांना वाईट वाटता कामा नये. हे सगळं करून जर आपल्याला थोडीफार सवड मिळाली तर मराठी भाषेबद्दल अभिमान दाखवण्याचा स्पेस आपल्याला अवेलेबल आहे.
आता ही परिस्थिती आपण का आणून ठेवली, तर असं दिसतं आपल्याला की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र या भूमिकेतून आपले लोक लढले. त्या काळामध्ये सखा पाटलांनी असं म्हटलं होतं की यावत चंद्र दिवाकरहून मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. हे विधान आपण ऐकलेलं असतं, सदोबा पाटलांना आपण शिव्या दिलेल्या असतात, पण त्यानंतरचं अत्र्यांचं वाक्य आपल्यातल्या अनेकांना माहिती नाहीये की चंद्र आणि सूर्य सदा पाटलाच्या बापाचे आहेत का, ह्याचं काय ऐकलं. हे जास्त महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे चंद्र आणि सूर्य सदोबा पाटलाच्या बापाचे नव्हतेच, त्यामुळे 3.5 वर्षामध्ये हे राज्य आपल्याला मिळू शकलं, मुंबई मिळू शकली. पण त्यावेळेला आपल्याच माणसांच्या अवसान ढालकीपणामुळे बेळगाव, कारवार, निपाणी हा आपला हक्काचा भाग आपल्याला मिळू शकला नाही. आणि आता फक्त आपण नकाराश्रू ढळण्यापलीकडे काही करू शकत नाही. आपण हे राज्य ज्या वेळेला मिळवलं, ते राज्य मिळाल्यानंतर आपल्यातल्या अनेक लोकांना असं वाटत होतं, आणि आजही वाटतं अनेकांना, की राज्य मिळालं म्हणजे भाषेचे सगळे प्रश्न आपोआप सुटतात. एखाद्या भाषेचा प्रश्न सोडवण्यासाठी तो प्रश्न समजून घेणं गरजेचं असतं, आणि तो जो भाषेचा प्रश्न आहे तो भाषेचा प्रश्न भाषेच्या नियोजनाशी, भाषेच्या विकासाशी जोडलेला आहे. आता भाषेचं नियोजन, भाषेचा विकास कसा होतो, तर जीवनाच्या प्रत्येक व्यवहार क्षेत्रामध्ये तुम्हाला ठरवायला लागतं की त्या भाषेचा रोल काय आहे, त्या भाषेचं स्थान काय आहे. म्हणजे शालेय शिक्षणाचं माध्यम म्हणून आपल्याला मराठी हवी आहे का अमराठी माध्यमाच्या शाळांमध्ये एक विषय म्हणून मराठी हवी आहे. आपण सुरुवात कुठलं केली की शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठीला पर्याय असताच कामा नये. आणि आता आपण कुठे येऊन पोहोचलो आहोत, कुठल्या तरी इयत्तेमध्ये कितवी तरी भाषा म्हणून जमलं तर मराठी शिकवा, नाही म्हणू नका, इतक्या लाचारवाड्या अवस्थेमध्ये आज आपली सगळी सरकार येऊन पडलेली आहे. हे का घडलं आहे, कारण आपला अभिमान जो आहे भाषेच्या बद्दलचा, आपला अभिमान अत्यंत भुसभुशीत, अत्यंत पोकळ, अत्यंत खुजा आणि अत्यंत सुमार बुद्धीतून आलेला आहे. आपल्या बहुतांश पुढाऱ्यांची मुलं मराठी माध्यमात शिकत नाहीत. आपल्या बहुतांश पुढाऱ्यांची मुलं राज्याच्या मंडळात पण शिकत नाही. आपल्यातल्या बहुतांश पुढाऱ्यांची मुलं राज्यात सुद्धा शिकत नाही. अनेकांची मुलं तर देशात सुद्धा शिकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही पार्थ पवार पासून प्रणिती शिंदे पर्यंत अनेकांचं बोलणं तुम्ही जर ऐकलं तर त्यांचं बोलणं हे इंग्रजीचा मराठी अनुवाद करून केलेलं बोलणं आहे. यांची मूळ भाषा मराठी नाहीये, त्यांचं बोलणं हे एका अनुवादाच्या भाषेतून आलंय. पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतकी खुजेपणाची आहे की आपल्याला लाळ घोटण्यासाठी कोणीतरी ताई, दादा, आप्पा, भाऊ लागतोच. तो तालुका निहाय लागतो, तो जिल्हा निहाय लागतो. त्यामुळे एखाद्या गावामधला गरीब मराठी शाळा चालवणारा माणूस आणि सीबीएसईच्या शाळेचं दुकान टाकणारा एखादा पुढाऱ्याचा मुलगा याच्यामध्ये जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा लोक अलगद सीबीएसई शाळा चालवणाऱ्या माणसाची निवड करतात. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आपण आहोत. तरीही मराठी भाषेचा आपल्याला समाज म्हणून खूप अभिमान आहे असं आपण वारंवार म्हणतो. 2 वर्षांच्या पूर्वी, 1.5 वर्षाच्या पूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तुम्ही त्याच्यानंतर अनेक लोकांची, म्हणजे ज्यांनी त्यांच्या आयुष्यात साधारणपणे 20 वर्ष मराठी भाषेचा वापरही केला नसेल, अशा सगळ्या लोकांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. आपण कशाबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे हे माहीत नसताना आनंद व्यक्त करणं हे मराठी बद्दलच्या अभिमानाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. म्हणजे आपण का आनंद व्यक्त करतो आहोत, आपण जो आनंद व्यक्त करतो त्याचा गाभा काय आहे हे बहुतेकांना माहिती नाही. लोकांचं काय म्हणणं आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काहीतरी बरं झालं असेल. गेल्या काही काळामध्ये म्हणजे देशाला नवं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याकडे एक म्हणण्याची पद्धत आहे की मोदीजीने किया हो तो कुछ सोच के ही किया हो. हे तसंच आहे. मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे त्यांनी विचारपूर्वकच केला असेल. आपल्याला हे कळत नाही की मोदीजी आणि त्यांची जी गँग आहे त्या गँगच्या गळ्यापर्यंत आलं होतं ऑक्टोबर 24 मध्ये. आणि त्यांना असं वाटत होतं की लोकसभेसारखा त्यांच्या लोकांचा दारुण पराभव होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीवाले लोक जर गांजा घेतल्यासारखे झोपून राहिले नसते
तर विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना बरं यश मिळालं असतं, पण त्यांना असं वाटलं की लोकसभेत प्रचंड यश मिळालंय, तर आता आपल्याला विधानसभेत निवडून देणे ही जनतेची जबाबदारी आहे, आपली काही जबाबदारी नाहीये, असे ते तगड्यावर तगड्या टाकून बसल्यामुळे त्यांचा दारू पराभव झाला. पण ते कळण्याच्या अगोदर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि सगळीकडे तुमच्यापैकी ज्या कोणी शिवकल्याण राजा नावाची मालिका किंवा गाण्यांचा तो जो अल्बम आहे तो पाहिला असेल, त्याच्यामध्ये आनंदी आनंद झाला अशा प्रकारची एक ओळ रामदासांची आहे. तर हा जो आनंदी आनंद झाला हे जुन्या काळातल्या मराठी सिनेमामध्ये जसे लोक बागडत सांगतात तशा प्रकारचा आनंदी आनंद त्यानंतर महाराष्ट्रामध्ये झाला. लोकांना असं वाटलं की आता मराठीचा विकास होण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकणार नाही. त्यानंतर आता 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे. तुमच्यापैकी जे कोणी लोक गुगलवर नीट सर्च करू शकतात त्यांनी करावं. गेल्या 1.5 वर्षामध्ये भारत सरकारने महाराष्ट्राला अभिजात भाषा झाल्यानंतर 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. अपेक्षा काय होती? दर वर्षाला 500 कोटी रुपये मिळणार आहेत अशी अपेक्षा होती. 18 महिन्यांमध्ये 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. तो का नाही मिळाला? याचं कारण असा, हा पैसा लाडकी बहीण योजनेच्या पद्धतीने मिळत नाही. म्हणजे आधार कार्ड खरं खोटं असो, बहीण अस्तित्वात असो नसो तरी पैसे मिळतील असं होत नाही. भाषा तुम्हाला दाखवायला लागते. त्यामुळे भाषेच्या विकासासाठीचा कार्यक्रम तुम्ही दाखवल्याशिवाय तुम्हाला केंद्र सरकार पैसे देत नाही. आणि ते जे पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या भाषेच्या प्राचीनत्वाच्या संशोधनासाठी मिळतात. म्हणजे तुम्ही असं म्हणता की हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीमध्ये मराठीचा उल्लेख आहे, मराठी प्राकृताचा असा विकास झालेला आहे. या सगळ्या संशोधनासाठी तुम्हाला तगडी संशोधकांची फौज उभी करावी लागते, संस्थात्मक यंत्रणा उभी करावी लागते आणि मग पैसे मिळतात. आपला या बाबतीमध्ये पूर्ण उजेड असल्यामुळे गेल्या 1.5 वर्षात आपल्याला 1 रुपया मिळाला नाही. दुसरं आपल्याकडे लोक काय म्हणले की मराठी भाषेची अध्यासनं देशातल्या 50 विद्यापीठांमध्ये उभी राहते. या राज्यामध्ये जी अध्यासनं आहे ती गेल्या 10 वर्षात बंद पडलेली आहे. म्हणजे आपण इतके महान लोक आहोत की जो आपला नैसर्गिक भूप्रदेश आहे तिथे मराठी संपवण्याच्या मार्गावर आहोत आपण, आणि जो आपला अनैसर्गिक डोमेन आहे तिथे आपल्याला मराठी वाढवायचं आहे. दिल्लीमध्ये JNU एक अध्यासन तयार करण्यासाठी आपल्याला साधारणपणे 22 वर्ष लागली. विलासराव देशमुखांपासून देवेंद्र फडणवीसांच्या सेकंड टर्म पर्यंत 20 कोटी रुपये द्यायला 22 वर्ष आपल्याला लागली. तुम्ही साधं गणित आहे करून बघा. एक चेअर तयार करायला जर 22 वर्ष लागत असतील तर 50 चेअर्स तयार करायला 1100 वर्ष लागतील. मला असं वाटतं इथं बसलेल्या लोकांच्या पैकी कुणी अश्वत्थामा असेल एखादा गुप्तपणे, तो जर सोडला तर बाकी कोणीही 1100 वर्ष जगण्याची अजिबात शक्यता नाही. आणि तुम्ही अश्वत्थामा जर असला आणि तुम्हाला या निमित्ताने ते कळलं तर मराठी भाषेचा विकास हे काही अश्वत्थामा होऊन जगण्यासाठी पुरेसं कारण आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ती रिस्क तुमच्यापैकी एखादा गुप्त अश्वत्थामा असेल तर त्याने घेऊ नये अशी माझी नम्र सूचना आहे. हा झाला दुसरा प्रश्न. आता आपण ज्याला भाषेवर प्रेम करतो, लोक काय म्हणतात, आम्ही पाडव्याला आमच्याकडे पुरणपोळ्या खातात लोक, आमच्याकडच्या बायका ढोल वाजवतात. अशाही बायका आहेत आपल्याकडे विशेषतः पुण्यामध्ये की त्या ढोलावर 6 महिन्याचं मूल बसवतात आणि ढोल वाजवतात. म्हणजे ज्यांना कानफटवून काढायला पाहिजे अशा लोकांचं आपल्याकडे कौतुक आहे. म्हणजे ते मूल बहिरं झालं असेल, ते मूल आणखी निकामी होण्याची शक्यता आहे. पण मूल निकामी झालं तरी चालेल, पण संस्कृती जपली गेली पाहिजे अशा प्रकारची आपली धारणा आहे. म्हणजे आतापर्यंत मराठी समाजात मूर्खपणाची मक्तेदारी पुरुषांकडे होती. आता बायका तुल्यबळ वेगाने त्यांच्याशी या स्पर्धेमध्ये उतरलेल्या आहेत. ज्यांना असं वाटतं की ढोल वाजवून मराठी संस्कृती टिकते, पुरणपोळ्या खाऊन मराठी संस्कृती टिकते, 9 साड्या नेसून मराठी संस्कृती टिकते, नथ लावून मराठी संस्कृती टिकते, अमेरिकेत ऑनलाईन सिद्धिविनायकाची पूजा केल्यामुळे मराठी संस्कृती टिकते आहे. तुम्ही बघा, संस्कृती ही फार महागडी गोष्ट आहे. वायफाय लागतं ती टिकण्यासाठी. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, संस्कृती आणि वायफाय या फार इनसेपरेबल गोष्टी आहेत. त्यामुळे आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपला जो मूलभूत मूर्खपणा आहे
तो अजिबात सोडायचं नाही हे आपण ठरवलेलं आहे. हा जो मराठी समाजाचा हा काय आहे, मराठी डायस्पोरा आहे. हा मराठी डायस्पोरा आहे. अनिवासी मराठी लोक आहेत, बृहन महाराष्ट्रातले मराठी लोक आहेत. ते काय म्हणतात, आम्ही आमच्या मुलांना दर रविवारी मराठी शिकवतो. आम्ही आमच्या मुलांना 2 क्रेडिटचं मराठी शिकवतो. 2 क्रेडिटचं मराठी तुम्ही शिकवताय अशा वातावरणामध्ये जिथे बाकीचं सगळं पर्यावरण हे इंग्रजी आणि स्पॅनिशने बनलेलं आहे, तिथे तुम्हाला 2 क्रेडिट शिकवून तुम्हाला काय शिकवायचंय, तुम्हाला समकालीन मराठी नाही शिकवायचंय. अजूनही तुम्हाला वपुकाळे आणि पु ल देशपांडे शिकवायचंय. कोलटकर नावाचा कोणी माणूस होता तुम्हाला माहितीच नाही. जी एम कुलकर्णी, ग्रेस कोणी होते हे आपल्याला कल्पनाच नाही. त्यामुळे समकालीन कोणी एखादा सौदागर नावाचा तरुण पोरगा आहे, कोणी प्रदीप पोखरे आहे, हे कळेपर्यंत तर मला वाटतं 3ऱ्या महायुद्धानंतर जग नष्टच होण्याची शक्यता आहे. इतका आपल्या लोकांचा साबण इथं पण स्लो आहे आणि अमेरिकेत पण स्लो आहे. त्यामुळे परिस्थिती अशी आहे, प्रश्न असा आहे की आपल्याला ज्याचा अभिमान वाटतो आहे तो अभिमान वाटण्यासारख्या गोष्टी आणि आपल्या पुढे जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्याची आपली क्षमता, याच्यातल्या कमाल विसंगतीचा आपण काय करायचं हा प्रश्न. मला खूप लोक असं म्हणतात की 3री भाषा आली असते तर काय बिघडलं असतं, लोकांना आणखी एक भाषा शिकायला मिळेल. माझं त्याच्यावरचं साधं उत्तर असं होतं, आपण 3री भाषा शिकतो आहोत, उत्तर भारतीयांनी किमान 2री तरी भाषा शिकली पाहिजे. त्यांच्या राज्यातली सोडून 2री तरी भाषा त्यांनी शिकली पाहिजे. म्हणजे आमचा शेजारी गुजराती आहे म्हणून आम्ही गुजराती शिकतो. आम्ही इथं धारावीत राहिलो तर तमिळ शिकतो. म्हणजे आम्ही नुसती इडली खात नाही, तमिळ पण शिकतो, आम्ही बंगाली पण शिकतो. आम्ही सगळं शिकायचं आणि आमच्या बरोबरच्या लोकांनी तुम्ही शिकताय ते किती योग्य आहे ते आम्हाला पटवून द्यायचं. आणि मग चुकून, अगदी चुकून एखाद्या अमराठी नट किंवा नटीने एखाद्या कार्यक्रमात नमस्कार एवढाच शब्द घोटून म्हटला तरी मराठी लोकांना एवढा अत्यानंद होतो की तेवढा अत्यानंद बाबासाहेब पुरंदरेंना शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर पण झाला. हा आपला कल्चरल क्रायसिस आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की आपल्याला अमराठी लोकांनी मराठी बोला असा आग्रह धरला तर आपल्यातल्याच लोकांना असं वाटतं, असं म्हणलेलं बरं दिसेल का, त्यांच्या भावना दुखावतील ना. अरे पण तो इथं 50 वर्ष राहतो, इथल्या लोकांवर त्याचं पोट चालू आहे, तो भाषा शिकत नाही, त्याची त्याला लाज वाटत नाही, याचं त्याला काही वाटत नाही. मग तुला त्याचा राग येतो याचं तुला का वाईट वाटतं. म्हणजे जगातल्या सर्व भारतीय लोकांचं पोट भरण्याचा ठेका मराठी भाषकांनी घेतला आहे. हे जे आपण आपल्या मनामध्ये ठेवलंय ना, हा एक आपला वेगळ्या प्रकारचा, म्हणजे काय म्हणूया, ढोंगलेल्या मानसिकतेचा मराठी माणूस आहे. आपल्याला असं वाटतं की हा देश आपण टिकवला पाहिजे, आपण हिमालयाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. अजिबात हिमालयाने तुम्हाला विचारलेलं नाही धावायला येतोस का म्हणून. हिमालय फक्त त्याच्याकडच्याच लोकांना गोरखपूरच्या गाड्यांमधून बोलवतोय, तुम्हाला अजिबात बोलवत नाही. पण आपली हौस एवढी दांडगी आहे आणि आपल्या लोकांचा अपराध गंड एवढा दांडगा आहे की आपण मराठी बोलताना 4 मराठी आणि 1 मराठी माणूस असताना सुद्धा त्याला कळेल का असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि ह्याला आपण भाषिक औदार्य असं मानतो. भाषिक औदार्याचा ठेका सबंध देशामध्ये आपल्या लोकांनी घेतला आहे आणि त्यामुळे आपल्या लोकांमध्ये एक प्रकारचं अत्यंत बिकट अशा स्वरूपाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. 4-5 गोष्टी मी तुमच्या समोर मांडतो मराठीच्या संबंधातल्या आव्हानांच्या. एक तुम्ही बघा, आम्ही गेली काही दिवस मुंबईतल्या शाळांसाठी भांडतो. तुम्ही काही लोकांनी आम्ही गगराणींशी जी काही चर्चा केली त्याचा व्हिडिओ पाहिला असेल. अनेक लोकांना आपल्याकडे गगराणींचं नाव ऐकलं की प्रेमाचा पाझर फुटायचा की UPSC मराठीमधनं केलेला पहिला माणूस म्हणजे हा मराठीवर प्रेमच करणार. पण खाल्ल्या घरचे वासे मोजणारे लोक असू शकतात हे कळण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातले IAS पाहावे लागतात. त्यांना मुंबईतल्या शाळांचे प्लॉट मराठी शाळांना द्यायचे नाहीये. त्यांना मुंबईतल्या शाळांचे प्लॉट CBSE ICSEच्या शाळांना द्यायचे, कारण त्यातनं लोकांचे धंदे उभे राहतात आणि मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये झोपडपट्टीतल्या लोकांची मुलं जातात, चाळीतल्या लोकांची मुलं जातात, गरिबांच्या मुलं जातात आणि अगदी अमराठी लोकांची पण मुलं जातात. असं नाहीये फक्त मराठी माध्यमातल्या मराठी भाषकांचीच मुलं जातात.
या लोकांची काळजी घेणं ही जर शासनाची, महानगरपालिकेची, सर्वसामान्य प्रशासनाची जबाबदारी नसेल तर मराठी भाषेच्या पुढे प्रशासकीय पातळीवरच एक मोठं आव्हान उभं राहिल्याचं तुमच्या लक्षात येईल. मुंबईमध्ये अनेक वाचनालय आहेत. नारकरांचा आता मगाशी उल्लेख झाला. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यकारिणीवरती उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. तिथे इतिहास संशोधन मंडळ नावाची एक संस्था आहे, तिचा मी संचालक म्हणून काम करतो. मुंबई सारख्या 1.25 कोटी लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या नावाच्या 125 वर्ष जुना वारसा असलेल्या संस्थेच्या इमारती अत्यंत देखण्या आणि अत्यंत ताकदीच्या असायला पाहिजे. तुम्ही फिरून बघा, एखाद्या उद्ध्वस्त धर्मशाळेसारखी अवस्था आहे. आणि हे आपल्या समाजाच्या सामूहिक अपयशाचा भाग आहे. म्हणजे एखाद्या नव्या लेखकाचं कविता संग्रह येऊ द्या, कथा संग्रह येऊ द्या, नाटकाचं पुस्तक येऊ द्या, एखादी कादंबरी येऊ द्या, लेखकाने जीव तोडून हवा केली तरी पहिल्या 1000 प्रती संपायला वर्षभर लागतच. अनेक पुस्तक अशी आहेत की ज्यांच्या 1000 प्रती संपायला 5-5, 10-10 वर्ष लागतात आणि लेखकाला काही मिळत नाही. आपल्या पुढचं एक अत्यंत मोठं आव्हान एक भाषिक समाज म्हणून हे आहे की आपला समाज ही भाषा बोलणारा आहे, ही भाषा वाचणारा समाज आहे का, आणि वाचण्यासाठी कष्ट करणारा समाज आहे का. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ती 40-50ची माणसं आहेत, तुम्हाला आठवत असेल की छोटी छोटी कोपऱ्यावर पुस्तकांची दुकान असायची. गुलबकावलीची पुस्तकं 40 पैशाला, 50 पैशाला, 1 रुपयाला मिळत असायची. आणि जेव्हा दारिद्र्य होतं समाजामध्ये मोठ्या प्रमाणात, तेव्हा आई वडिलांना आणि मुलांना सुद्धा आपल्या मुलांनी एखादं पुस्तक वर्गणीवर किंवा आठवड्याभराचं सबस्क्रिप्शन करून घ्यावं असं वाटत होतं. तुम्ही साधारणपणे 1 BHKच्या पुढे ज्यांचे आता 4 BHKचे लक्झरी फ्लॅट आहे अशा मराठी माणसांच्या घरामध्ये एकदा डोकावून पहा. चुकून जर तुम्हाला पुस्तकाचं कपाट दिसलं ना, त्यातही तुम्ही प्राध्यापकांची घरं पहा, शिक्षकांची पहा, पत्रकारांची, लेखकांची पहा. यांच्या घरामध्ये तुम्हाला अपवादाने पुस्तकं दिसतील. याचं कारण विकत घेऊन पुस्तक वाचणं हा आपल्या एकूण सांस्कृतिक खर्चाचा भाग आपण मानत नाही. आणि त्यामुळे परिस्थिती आज अशी आहे की मराठी पुस्तकं खपत नाही, त्यामुळे दुकानं वाढत नाही. अशी अनेक शहरं आहेत महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला की जिथं मराठी पुस्तकांचं एकही दुकान नाही. तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जा, क्रॉसवर्डचं दुकान तुम्ही बघा, लोक लज्जेस्तव मराठी पुस्तकांचा त्यांनी एक कोपरा ठेवलेला असतो आणि त्या कोपऱ्यामध्ये सुद्धा कोसला, छावा, श्रीमान योगी अशा पुस्तकांच्या पायरेटेड एडिशन आहे. आणि आता पायरेटेड ठेवू नये का, तर त्यांना तेच परवडत नाही. आणि जो वाचक आहे त्याला पायरेटेड आणि ओरिजिनल ह्याच्यात काही घेणं देणं नाही. त्याला त्यातल्या हातात एक मराठी पुस्तक घेतलेलं बरं, एवढंच त्या माणसाला वाटतं आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये एका मॉलमध्ये आपल्या 2 मराठीवादी पक्षांच्या पैकी एकाने जाऊन मॉल वाल्याला चोप दिला. त्याने असं म्हटलं, का ठेवत नाही मराठी पुस्तक. आता तिथे इंग्रजी पुस्तकांचे बॅनर लावलेले होते म्हणून त्या मॉलवाल्यांच्या 2 कानफटात त्यांनी दिल्या. आता झालंय असं की कानफटात द्यायला जाण्यासाठी सुद्धा 2 कॅमेरावाले लागतात आपल्याला, त्याशिवाय ती प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे कानफटात मारण्यासाठी कॅमेरा पण घेऊन गेले. प्रश्न यांना असा विचारला पाहिजे, त्यांना मारल्यानंतर जर तो मॉलचा दुकानदार असं म्हणलं की साहेब तुम्हाला कुठलं मराठी पुस्तक वाचायचं आहे, तर मारणारे लोक एका तरी मराठी पुस्तकाचं नाव सांगू शकतील का. म्हणजे अशा वाचन शून्य समाजामध्ये आपण राहतो. म्हणजे ज्यांनी मारलंय ते विंडोकच आहे, ज्यांनी त्याच्या बातम्या केल्या ते महाविंडोक आहे. कारण त्यांनाही असा प्रश्न विचारावा वाटला नाही की तुम्ही मारलं त्यांना, पण कोणतं एवढं पुस्तक तुम्हाला डेस्परेटली हवं होतं आणि ते न मिळाल्याने तुम्हाला झोप आली नाही म्हणून तुम्ही जाऊन मारलं, असं काही होतंय का. त्यामुळे तुम्ही कार्यकर्ते बघा, राज ठाकरेंनी जेव्हा त्यांचा पक्ष काढला त्यावेळेला ते पुस्तकांच्या दुकानात जायचे. ते गेले की कार्यकर्ते पण जायचे, कारण नेता जिकडे जातो तिकडे जातो, लोक जातात. नेता खराबकडे गेला, लोक खराबकडे जातात. नेता पुस्तकाच्या दुकानात गेला, लोक पुस्तकाच्या दुकानात जातात. खराबकडे जाणं जास्त सोपं आहे हे तुम्हाला माहिती आहे.
त्यामुळे त्यामुळे राष्ट्रपतीच्या पुस्तकाच्या दुकानात जायचे आणि मग लोक असं म्हणायचं की मग राजसाहेबांना हे पुस्तक आवडलं, आम्ही पण ते पुस्तक घेतलं. तुम्ही लक्षात घ्या, पुस्तक घेतलं आणि पुस्तक वाचलं या दोन स्वतंत्र कृती आहेत. पुस्तक तुमच्यापैकी अनेक जे वाचणारे लोक पण आहेत ना, यांनाही हे माहिती असेल की बाईंग बुक्स इज वन हॉबी, रीडिंग बुक्स इज अनदर हॉबी. या दोन हॉबींचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. लोक पुस्तकं विकत घेतात, ती तशीच पाडून ठेवतात. त्यामुळे बरेच जे वाचणारे लोक आहेत ना, ते थकले की त्यांना असा प्रश्न पडतो की आता आपल्या माघारी या पुस्तकांचं काय होणार. अनेक बऱ्या लोकांची पुस्तकं त्यांच्या मृत्यूनंतर कुठल्या वाचनालयात द्यायची हा प्रश्न त्यांच्या वारसांना पडलाय. म्हणजे आपला समाज वाचनापासून दुरावे म्हणून नाही, घरातली खोगीरवरती पटकन निघून जाईल म्हणून असं आहे. बऱ्या लेखकांच्या घरामध्ये, बऱ्या सेलिब्रिटीच्या घरामधनं अशा पद्धतीनं एकच गोष्ट सांगितली जाते की बाबा किंवा आई गेली आहे, तेवढा पुस्तकांचा कप्पा मोकळा करून टाका, कोणालाही द्या. असं अनेकांच्या घरात घडत आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आजच्या घडीला महाराष्ट्रात आहे. आता आपण ज्यावेळेला भाषेच्या बाबतीमध्ये बोलतो आणि मराठी भाषेचं बरं चाललेलं नाही, मराठी भाषेचं बरं व्हायला पाहिजे अशा प्रकारची काळजी व्यक्त करतो, त्यावेळेला साहित्यिक नावाची जी एक आपल्याकडे जमात आहे, विशेषतः कवी, ज्यांना त्यांचं भाषेवरचं प्रेम हे त्यांच्या संध्याकाळच्या कविता सादरीकरणाच्या मेहनताण्यावर अवलंबून आहे. आणि तो मेहनताना कॅश अँड काइंड या दोन्ही स्वरूपाचा आहे. तुम्हाला कल्पना आहे, तुमच्याकडे जे कवी असतील त्यांना ह्याचा फर्स्ट हँड अनुभव असेल. त्यामुळे कवीचं असं आहे की समजा एखाद्या साखर सम्राटाने मला एखादी वात्रटिका म्हणण्यासाठी बोलावलं आणि चांगली शाल आणि चांगलं मानधन दिलं, तर मी असं म्हणतो की अहिल्यानगर जिल्ह्यात मराठीची परिस्थिती एकदम बेस्ट आहे. हेच मला चंद्रपूरला बोलावण्यात आलं तर मी चंद्रपूरच्या बद्दल बोलतो. पण मी हे पाहत नाही की त्याच कॅम्पसमध्ये लोकांनी सीबीएसईच्या शाळा काढल्या आणि गरिबांची मुलं 40-40 किलोमीटर अंतरावर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जात आहेत. हे मी का पाहत नाही, हे लेखक आपले का पाहत नाही, आपले अभिजन का पाहत नाही. तर आपल्या लेखकांनी आणि अभिजनांनी म्हणजे बौद्ध सत्यकथेच्या काळापासून आपल्या अभिजनांनी मराठीच्या जीवावर पोटं भरली, पण यांची मुलं कधीही मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये गेली नाही. काही सन्माननीय अपवाद वगळले तर. त्यामुळे मराठीच्या जीवावर स्वतःचं सांस्कृतिक जग समृद्ध करायचं, पण आपल्या घरामध्ये मात्र मराठीला ऍक्सेस नाकारायचा, या प्रकारच्या दुटप्पीपणामुळे जो आधी आपल्याकडच्या उच्चवर्गीयांमध्ये सुरू झाला, तो आता आपल्याकडे बहुजन समाजापर्यंत आलेला आहे. मी दलित संघटनांच्या बरोबरीने काम करतो, त्यांच्याशी बोलतो आणि मी त्यांना असं म्हणतो की बाबासाहेब काय म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. इंग्रजीमध्ये शिका असं बाबासाहेबांनी म्हटलंय का? बाबासाहेबांनी शिका म्हटलंय ना. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही नियतकालिक त्यांचं ज्या ताकदीचं इंग्रजी होतं ते पाहता त्यांना इंग्रजीमध्ये काढणं सहज शक्य होतं की नाही. तुम्ही या तीनही नियतकालिकांच्या मधली बाबासाहेबांची भाषा बघा, अत्यंत वैध मराठी बाबासाहेब या सगळ्या ठिकाणी बोलतात. कारण बाबासाहेबांना लोकांशी बोलायचं तर त्यांच्या धाटणीची, त्यांचा विषय मांडणारी आणि त्यांची परिभाषा व्यक्त करणारी मराठी हवी होती. त्यामुळे तुम्ही महात्मा फुले घ्या, तुम्ही बाबासाहेब घ्या, तुम्ही अगदी नामदेव ढसाळांच्या पर्यंतचा लेखक कवी घ्या, तुम्ही कोलटकरांच्या सारखा लेखक घ्या, या सगळ्यांनी आपली भाषा पाझरत समृद्ध केलेली आहे. आणि ही साहित्याची भाषा आहे, साहित्येतर भाषा आहे. तुम्ही आज मंत्रालयात तुम्ही जा किंवा सरकारच्या वेबसाईट तुम्ही बघा, सरकारच्या वेबसाईटवर तुम्हाला असं दिसतं संकेतस्थळावर की एखादा नवीन शासन निर्णय आला तर तो तुम्हाला टाकलेला दिसतो. पण तुम्ही तो इतके जर आतमध्ये क्लिक करून बघा, तुम्ही त्याला असं म्हटलं की बाबा ह्या बाबतीमध्ये सरकारने निविदा काढल्या, त्या निविदांच्या संबंधातलं कागदपत्र आणखी कुठे आहे, थोडं आतमध्ये तुम्ही उकरत गेला की सरकारच्या, महानगरपालिकांच्या, जिल्हा परिषदांच्या ज्या वेबसाईट आहेत त्या सगळ्या हळूहळू पूर्ण इंग्रजीमध्ये होतात. पहिली पानं मराठीमध्ये का दिसतात? कारण त्यांना माहितीये मराठीचा आग्रह धरणारे लोक एवढे बिंडोक आहेत की ते पहिल्या पानाच्या पुढे जातच नाही. त्यांना खात्री आहे. आणि या बिंडोकपणावर आपली 65 वर्ष निघालेली आहे. म्हणजे शिवसेना पक्षाची मुंबई शहरात 24 वर्ष सत्ता होती. ते संयुक्त महाराष्ट्राचं दालन आहे बघा तिथे.
सावरकर स्मारक लोकांना अगदी नमस्ते सदा वत्सल्य पासून सावरकर वाद्यांपर्यंत सगळ्यांना अगदी आवाहन करतोय. तिकडे बाळासाहेबांचं स्मारक दिसतंय आणि त्याच्यामध्ये एखादा पूर्ण बाजार उठलेलं एखादं मूल असतं एखाद्या घरातलं, तसं ते संयुक्त महाराष्ट्र झालं नाही. जाऊन बघा, पूर्ण कळा गेलेली आहे. 8 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने एक आंदोलन केलं. संयुक्त महाराष्ट्र दालनाची गैर अवस्था जी काही झाली आहे ती दुरुस्त झाली पाहिजे. तुम्ही मला सांगता, यांची 24 वर्ष सत्ता होती, 3 वर्ष बीजेपीची सत्ता होती आणि बीजेपीने म्हणजे IAS लोकांची सत्ता म्हणजे बीजेपीची सत्ता आहे. कारण सगळे IAS, बरेचसे IPS हे बाबरी मशीद पडल्यावर मसुरीला पेढे खाणारे लोक आहेत. त्यामुळे हे सगळे त्यांचे लोक आहेत. त्यामुळे ह्यांच्याबद्दल तुम्हाला काही फार अपेक्षा बाळगता येत नाही. पण तुमच्याकडे 22 वर्ष संयुक्त महाराष्ट्र, तुमच्याकडे महानगरपालिका होती, तुम्ही काय झोपला होतात का? संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाकडे तुम्ही काय लक्ष दिलं? म्हणजे तुम्ही उलट म्हणलं पाहिजे की मुंबईत आलेला कुठलाही पर्यटक, मराठी असो बिगर मराठी असो, संयुक्त महाराष्ट्राचं दालन पाहिल्याशिवाय परत जायचंच नाही. एवढं त्या माणसाचा पाय अडकून पडला पाहिजे की तुम्ही त्या रस्त्याने जा, लोकांना 50 फुटावरचा सुद्धा माणूस तुम्हाला दालन कुठे हे सांगू शकत नाही. इतकी लाजिरवाणी परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एक प्रकारच्या पोकळ अभिमानामध्ये दीर्घ काढावं. हा दीर्घ पोकळ अभिमान कुठून येतो, कसा येतो? तर आम्ही महाराजांचे वारसदार आहोत. शिवाजी महाराजांनी ही मराठी भाषा आम्हाला दिली आहे. शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी अमुक केलंय तमुक केलंय. बहुतेक लोकांना असं म्हणणाऱ्या शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी नेमकं काय केलं आहे याच्याबद्दल अजिबात माहिती नसतं. राज्य व्यवहार कोश जो शिवाजी महाराजांनी काढला, छोटेखानी आहे तो राज्य व्यवहार कोश. त्याच्या अगोदरचे जे फारसी आणि अरेबिक शब्द आहेत ते काढून काहीच संस्कृत प्रचूर अशा प्रकारची मांडणी त्या राज्य व्यवहार कोशामध्ये आहे. त्यामुळे जे लोक आपल्याकडे बहुजनांच्या मराठीचा आग्रह धरतात, संस्कृत मुक्त मराठीचा आग्रह धरतात, खरं तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्य व्यवहार कोशाची चिकित्सा केली पाहिजे. पण वाचायचंच नसल्यामुळे चिकित्सा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि महाराज 74 साली सत्तेवर सिंहासनाधीष्ठित झाले, 80 साली ते गेले. मधल्या 6 वर्षामध्ये त्यांनी राज्य व्यवहार कोश आणला. शिवाजी महाराज जर त्यानंतरच्या काळात 5-25 वर्ष जगले असते तर कदाचित त्यांच्या काळातलं जे भाषा संचालनालय असेल त्यांनी राज्य व्यवहार कोशाच्या पण नव्या आवृत्त्या काढल्या असत्या. आणि तो राज्य व्यवहार कोश आपल्या शिपायांना कसा लागतो आहे, आपल्या खडावरच्या लोकांना कसा लागतो आहे याचा विचार शिवाजी महाराजांच्या काळातल्या प्रशासनाने केला असता. पण त्यानंतरची 27 वर्ष मराठ्यांची अत्यंत अस्वस्थ गेली आणि त्यामुळे या बाबतीत काही घडलं नाही. पेशव्यांनी, विशेषतः थोरल्या बाजीरावाने आणि त्यानंतरच्या काळात माजी शिंद्यांनी अगदी दिल्लीचं तख्त आपण आपल्या ताब्यामध्ये घेतलं. पण आपण एक असा समाज आहोत, आपण दिल्लीपर्यंत गेलो पण आपली भाषा नाही घेऊन गेलो. आपण आपल्या भाषेसहित दिल्लीपर्यंत गेलो असतो तर आज आपले लोक जे घाणेरडं हिंदी बोलतात आणि म्हणून हिंदी बोलूनही लाज आणतात आणि मराठीच्या अपराध गंडानेही आणतात, आपण जर दिल्लीपर्यंत आपली भाषा घेऊन गेलो असतो तर आज गायपट्ट्यातल्या मंडळींना आपल्याला हे सांगता आलं असतं की तुम्ही नाही आमच्यावर राज्य केलेलं, 150 वर्ष मराठ्यांनी तिथं राज्य केलेलं आहे, हे सांगण्याची गरज आपल्या समाजामध्ये नाहीये. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा यांचा एकत्रितपणे जर आपण विचार करू शकलो तर काही 2-3 प्रश्न निर्माण होतात ते मी सांगतो आणि थांबतो. मला असं वाटतं की आजच्या घडीला मराठी भाषेपुढचं जे आव्हान आहे ते महाराष्ट्रापुढचं आव्हान आहे. म्हणजे अशी आव्हानं तुम्हाला वेगळी करता येत नाही. म्हणजे समाज माध्यमावर तुम्ही बघा की आपल्याकडे लोक असं म्हणतात आणि ते बरोबरही आहे की मराठी भाषा सदाशिव पेठी आहे, दीर्घकाळ सदाशिव पेठी राहिली आहे, ब्राह्मणांचं तिच्यावर वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यामुळे ही मराठी आम्हाला नको. असं आहे की ब्राह्मणांचं वर्चस्व ज्या काळामध्ये या भाषेवर होतं तो काळ महाराष्ट्रातला आता उलटून गेला आहे. आता मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणांचं स्वतःच स्थलांतर देशाच्या बाहेर झालेलं आहे आणि त्यांना फक्त वीकेंडलाच मराठी बोलायचं आहे, त्याच्या पलीकडे त्यांना बोलायचं नाही. तीच परिस्थिती धनदांडग्या मराठ्यांची आणि इतर बहुजनांची आहे.
तुम्ही अमेरिकेत जाऊन राहणाऱ्या, युरोपात जाऊन राहणाऱ्या, इतर जगाच्या भागामध्ये जाऊन राहणाऱ्या मराठी लोकांचं बोलणं जर तुमचे मित्र मैत्रिणी असतील तर ऐकून बघा. म्हणजे ब्रिटिशांना कॉम्प्लेक्स यावा या प्रकारचं इंग्रजी ते फाडत असतात, कारण हे पाटके जास्त कडवट असतात. ती भावना इंग्रजीच्या बाबतीत या सगळ्या मंडळींची आहे. आणि त्यामुळे आज बहुजनांच्या बाबतीमध्ये बहुजनांना मराठी भाषा जगवण्याची अत्यंत मोठी संधी गेल्या 5-50 वर्षात चालून आलेली आहे. मला असं वाटतं की कांच्या इलायासारख्या माणसाचं तुमच्यापैकी काही लोकांनी वाचलं असेल. कांच्या इलायाने असं म्हटलेलं आहे की एकेकाळी संस्कृत शिकू दिलं नाही बहुजनांना आणि आता इंग्रजी शिकू दिलं जात नाही, शिकू देण्यासाठी विरोध केला जातो. त्या प्रकारचा आर्ग्युमेंट आपल्याकडे रामकृष्ण मोऱ्यांनी पण त्यांच्या शिक्षणासंबंधात धोरणात मांडलं. मी तुम्हाला सांगतो, आणि आम्ही जेव्हा भाषेचं काम करायला लागलो त्यावेळेला आम्हाला 2 प्रश्न विचारले गेले की तुम्ही जे काम करताय ते ब्राह्मणी नाही हे आम्ही कशावरून सांगायचं. तर आम्ही जेव्हा सांगायला लागलो त्यांना तेव्हा माझं आडनाव पवार आहे. तर लोकांना हे नाही, लोकांना असं म्हणणार तू पवार आहेस पण बामणा वेळेला पवार आहेस काय, या युक्तिवादाला काही उत्तरच नाही. म्हणजे माझं आडनाव काही असलं तरी सुद्धा मी बामणा वेळेला असू शकतो आणि एकदा ते नोटरीने सर्टिफाय केलं की त्याचं काही करता येत नाही. हा एक भाग. दुसरं जे लोक आम्हाला विचारायचे तुम्ही एवढा शहाणपणा शिकवता, तुमची मुलं मराठी माध्यमात शिकली का? तर आमची सगळ्या कार्यकर्त्यांची मुलं मराठी माध्यमात शिकली आणि त्यामुळे आम्ही लोकांना हे सांगू शकलो की आमच्यात आणि ठाकरेंमध्ये, आमच्यात आणि पवारांमध्ये हा फरक. आम्ही जे बोललो आहोत ते आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे लोकांच्या मुलांनी महापालिकेच्या शाळेमध्ये शिकायचं आणि आमच्या मुलांनी इंटरनॅशनल शाळांमध्ये शिकायचं आणि आम्ही प्रवचन मराठीची झाडायची या पद्धतीचं काम आम्ही केलं नाही. आता गेल्या 65 वर्षाच्या महाराष्ट्राच्या या बदलत्या प्रवासामध्ये 2-3 भाषेचं जे काही बरंवाईट घडत आहे ते मराठी भाषेचं बरंवाईट घडण्याच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचं पण बरंवाईट घडत आहे. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की MMRचा जो प्रांत आहे, आता जे आपले पाशवी बहुमतवाले मुख्यमंत्री आहेत ते सातत्यानं असं म्हणत असतात की MMR प्रांतामध्ये आम्ही 3री मुंबई 4थी मुंबई आणणार आहोत. त्यांना शक्य झालं तर ते 10वी मुंबई पण आणतील, समुद्रामध्ये एखादी नवी आकाशगंगा सुद्धा निर्माण करतील. कारण जसं एकेकाळी मोदी हे तर मुमकिन आहे तसं आता देवाभाऊला सगळं काही शक्य आहे. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, भाषेच्या लवचिक वापराचा समाजाच्या लाचारीकरणासाठी कसा उपयोग होतो. तर 2014 ते 19 मध्ये यांची परिभाषा काय होती? दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशी परिभाषा होती. पण त्या परिभाषेमध्ये या माणसाच्या नावाला एक ब्राह्मणी कनोटेशन येतं असं वाटल्यामुळे बहुजनांमधल्या सुपारी घेतलेल्या काही स्त्री पुरुषांनी गेल्या 3 वर्षांमध्ये ठरवून या माणसाचं रूपांतर देवाभाऊ मध्ये केलेलं आहे. हे जर लोकांना कळत नसेल आणि तुम्हाला हे सगळं नैसर्गिक वाटत असेल तर ज्यांना ते नैसर्गिक वाटतंय त्यांनी पार्लेजी खाण्याची गरज आहे. त्यामुळे बदललेली जी परिभाषा आहे, हिंदुस्थानची जी परिभाषा आहे ती परिभाषा हे महाराष्ट्रातल्या मराठी भाषा संस्कृती मराठीकरणापुढचं मोठं आव्हान आहे. परवा तुम्ही प्रताप सरनाईक रेल्वेतल्या एका चर्चेत असं म्हणले की 30% जागा मीरा भाईंदर मधली नरेंद्र मेहताची आहे आणि मग ते म्हणाले त्यातली 10% जागा मला हवी आहे. काय असतं की तुम्ही आयुष्यात सुरुवातीला जेव्हा रिक्षा चालवता तेव्हा तुम्हाला सारखा शेअरिंगचाच विचार करण्याची सवय लागते. तुम्हाला स्वतःच काही सुचत नाही. त्यामुळे इथे कुणीही कामगार वर्गाच्या भावनांना धक्का पोचतोय असं वाटून घेऊ नका. कारण हे 2 रिक्षावाले वेगळे आहेत, बाकीचे रिक्षावाले वेगळे आहेत. ते गुवाहाटीला न गेलेले रिक्षावाले, एवढं लक्षात ठेवा. आता तो नरेंद्र मेहता त्याच्याकडे जर 30% जमीन मीरा भाईंदरची असेल तर मराठी लोकांनी कितीही आदळआपट केली तर मीरा भाईंदरचा नगराध्यक्ष हा गुजरातीच होतो, मीरा भाईंदरचा उपनगराध्यक्ष हा उत्तर भारतीयच होतो. याचं कारण सगळे भैये तिथे गाड्यांनी भरभरून आणून त्यांनी बनलेले आहेत आणि नरेंद्र मेहताला उत्तर भारतीय का परवडतात? कारण ती त्याची तैनाती फौज आहे.
मराठी माणसांमधले जे बिंडोक आहेत ती पण त्यांची तैनाती फौज आहे. मराठी माणसांचा अदरवाईज प्रजननाचा दर कमी झाला असला तरी बिंडोक माणसांच्या प्रजननाचा दर कमी झालेला नाही, तो आहे. म्हणजे आधी लोक ठिकाणावर असलेले आणि आता बिंडोकत्वाकडे वाटचाल करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे ते लोक मला काय म्हणतात, शाळेमध्ये टिळा लावा, शाळेमध्ये टिळा लावा, अजिबात मुसलमान मुलाशी बोलू नका. हे असं सांगणारे लोक कोण आहेत? असं सांगणारे लोक हे सुपाऱ्या घेऊन कीर्तन करणारे लोक आहेत. तुम्ही मला असं विचाराल की या सगळ्याचा आणि भाषेचा काय संबंध आहे? तर संबंध असा आहे की या सगळ्या लोकांची संपर्क, संवाद आणि लोकांना प्रभावित करणारी भाषा मराठी आहे. तुम्ही इंदुरीकर महाराजांचं प्रवचन ऐकलं असेल. त्या प्रवचनामध्ये इंदुरीकर महाराज अनेकदा एखाद्या सासूला असं सांगतात की तू कशाला सुनेच्या कारभारात चोबडेपणा करते, किंवा मुलींना असं सांगतात की ही तुमची लफडी अजिबात चालणार नाहीये. बाया पण टाळ्या वाजवतात, तुम्ही बघून घ्या. हजारो लोक टाळ्या वाजवतात, हजारो बायका टाळ्या वाजवतात. आणि लग्न स्वस्तात करा, लग्नात खर्च करू नका असं सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजाला स्वतःची मात्र एकच मुलगी आहे, तिला कसं दुखवणार म्हणून लाखोंचा खर्च करावा असा वाटतो. आणि मग जेव्हा सोशल मीडिया कसा अकराळ विकराळ आहे हे त्याला कळतं, तेव्हा तो म्हणतो की आता मी कीर्तन करायचं बंद करणार आहे. हे कसं आहे की पोटभर माती खाऊन झाल्यानंतर आणखी एक घास मला नको आहे असं म्हणण्यासारखं आहे. महाराष्ट्राचा जो पब्लिक डिस्कोर्स आहे, या पब्लिक डिस्कोर्स मध्ये आपल्या भाषेचे जे वाहक आहेत, आपल्या भाषेच्या वाहकांमध्ये कोण आहे? तर ज्याचं काम टेक्निकली मत्स्योत्पादनाकडे लक्ष देणं आहे, पण प्रॅक्टिकली तो मुसलमानांकडे लक्ष देण्याचं काम करतो, असा शिंदोळ्यातला एक माणूस तुमच्या माहितीतला आहे. दुसरा एक अहिल्याबाई होळकरांचं नाव सांगून सांगली जिल्ह्यात टगेगिरी करणारा माणूस आहे, तोही तुम्हाला माहिती आहे. तिसरी एक पती पत्नी आहे, स्त्री पुरुषामध्ये समसमान मूर्खपणा असला पाहिजे याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी ती सुपारी घेतलेली आहे. हे जे लोक आहेत, हे लोक समकालीन मराठी भाषेचा चेहरा आहे. शाळेत शिक्षणातली असेल, सार्वजनिक व्यवहारातली असेल. त्यामुळे या माणसांकडे जे अगदी आपल्याकडे कोर डावे लोक आहेत, आपली इथं बसलेले असतील, ते पायाचा प्रश्न आणि इमल्याचा प्रश्न याच्यामध्ये काही एक भेद करण्याचा प्रयत्न करतील की यातला आर्थिक प्रश्न काय आणि सांस्कृतिक काय आहे. सांस्कृतिक आणि आर्थिक प्रश्नांची अभिन्नपणे सरमिसळ होण्याचा आत्ताचा काळ आहे. या काळामध्ये शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि थांबतो. मराठी भाषेच्या समकालीन परिस्थितीमधलं सगळ्यात मोठं आव्हान, महानुभावांच्या काळामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अनेक खंड मंडळ आहेत आणि त्यावेळेला चक्रधरांचं असं विधान आहे, महाराष्ट्री वसावे असं विधान आहे. पण ते महाराष्ट्री वसावे हे युपी बिहारच्या लोकांसाठी त्यांनी म्हटलेलं विधान नाहीये, किंवा गुजरात मधल्या जैनांसाठी पण म्हटलेलं विधान नाहीये. एखादा गुजराती अचानक बराही असू शकतो, तसा तो गुजराती महाराष्ट्राकडे पाहणारा महाराष्ट्री वसावे असं म्हणणार आहे. आता तुम्ही पहा की मराठी भाषेच्या सध्याच्या एका प्रांताचे येत्या 5 ते 10 वर्षामध्ये किमान 3 प्रांत होण्याचा धोका आहे. एमएमआरचं राज्य होण्याचा धोका आहे. एमएमआरचं जर राज्य झालं तर ते अदानी आणि अंबानी शेठचंच राज्य आहे. अदानी आणि अंबानी शेठचं भांडवल, उत्तर भारतीयांची लोकसंख्या आणि मराठी माणसं ही फक्त तैनाती फौजेचा भाग म्हणून, दुसरी किंवा तिसरी भाषा म्हणून इथं मराठी राहण्याची शक्यता आहे. विदर्भातले लोक, काही लोक गुडघ्याला बाशी बांधून बसले होते. एक जण तर लग्नही करणार नव्हते, पण त्यांना थांबवलं नाही, त्यांनी लग्न केलं मधल्या काळामध्ये. पण अजूनही त्यांना वेगळा विदर्भ करायचा नाही असं नाही. मग जो उरलेला महाराष्ट्र आहे, असे महाराष्ट्राचे 3 भाग झाले तर मराठी भाषेचं काय होईल हा एक प्रश्न आपण विचारत घ्यावा. आणि आपल्यातल्या अनेक लोकांना डिलिमिटेशन जेव्हा होईल, मतदारसंघांची जेव्हा फेररचना होईल, तेव्हा मराठी भाषेचं काय होईल याचा अजून अंदाज आलेला नाही. काही लोकांना अशा उकळ्या फुटत आहेत, आज आपल्या 48 जागा आहेत, उद्या आपल्या 72 जागा होतील. तशा युपीच्या आज 80 जागा आहेत, उद्या त्यांच्या 120 जागा होतील. 80 जागा आहेत तरी त्यांना एवढा माज आलेला आहे. 120 जागा झाल्यानंतर आपण काही तमिळनाडू आणि केरळ सारखे पाठीचा कणा असलेले लोक नाही आहोत. आपण वाकायला सांगितल्यावर रांगायला लागणारे लोक आहोत. आपल्याला ते विकून खातील
आणि ह्या 48 ते 72 जेव्हा होतील, तुम्ही नोंदवून ठेवा, ते जे नवे 24 लोक येतील त्यात मराठी किती असतील, मराठी भाषा बोलणारे किती असतील आणि मराठी भाषेचा गंध नसणारे, मराठी भाषेबद्दल अत्यंतिक हेटाळीची भावना असणारे किती लोक असतील याचा एक शांतपणाने आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून सरते शेवटी मला असं वाटतं, मला तुम्ही विचाराल तर माझा पहिला काय प्राधान्यक्रम आहे, माझ्या दृष्टीने माझं राष्ट्र महाराष्ट्र आहे. आता लोक आपल्याकडे असं म्हणू शकतात पण नाही, हा एक अत्यंत मोठा भौगोलिक प्रदेश, त्याचा आपण भाग आहोत. मला तुम्ही विचाराल तर माझी काळजी करण्याची क्षमता माफक आहे. माझ्या काळजी करण्याच्या क्षमतेमध्ये माझी भाषा बोलणारे लोक येतात. जगातल्या कामगारांनो एक व्हा की होऊ नये हा मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. मराठी कामगारांनो एक व्हा हा माझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला एवढं कळतं की मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना सोबत घेणं ही माझ्यासारख्याची जबाबदारी आहे. गुजराती कामगारांना सोबत घेणं ही गुजरातींची जबाबदारी आहे. बंगाली कामगारांना सोबत घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि अंतिमतः ज्याला आपण कोऑपरेटिव्ह फेडरल स्ट्रक्चर असं म्हणतो, त्या कोऑपरेटिव्ह फेडरलिझम मध्ये सर्व भाषांना सारखी ताकद देणारी एक नवी कॉन्फेडरल व्यवस्था यानंतरच्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. जितकं हिंदुस्थानचं कथन जास्त रेटलं जाईल तितकं या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आतून असलेला जो विस्फोट आहे त्याची मात्रा तीव्र होईल असं मला वाटतं. मराठी भाषा हे त्या विस्फोटाचं एक वाहन होण्याची शक्यता, आशा, अपेक्षा यानंतरच्या काळात आहे असं मला वाटतं. मी थोडं मोकळेपणाने बोललो आहे 2 कारणांसाठी. एक म्हणजे किती काळ आपल्याला मोकळेपणाने बोलता येईल ह्याच्याबद्दल मला खात्री नाही. त्यामुळे आता कसं आहे, आता ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, इथल्यांना 5वी बहुमत आहे, तिकडचे लोक 236 वर आहेत, पण ते कधी 272 वर जातील इतके बिनकाण्याचे लोक देशामध्ये भरून ठेवलेले आहेत. काही लोक तर आपल्या राज्यामध्ये फक्त केक खाणं हाच आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं मानून त्यांचा व्यवहार करत आहे. अशा ठिकाणी माझ्यासारखा भाषेच्या चळवळीत काम करणारा जो माणूस आहे, इथं 100 माणसं येतात आणि वक्ता येण्याआधी श्रोते येऊन बसतात, ही तर फारच आश्चर्यजनक गोष्ट आहे असं मला वाटतं. अत्यंत कठीण काळ आहे, अघोषित आणीबाणीचा काळ आहे आणि सोशल मीडियावर थम्सअप देऊन संतोषी मातेच्या पत्राप्रमाणे मेसेजेस फॉरवर्ड करण्याचा काळ नाही. माणसं खरोखर तुरुंगात जाऊ शकतील, भाषेचं काम करणारे लोकही तुरुंगात जाऊ शकतील, अशा प्रकारची परिस्थिती उद्या नाही आजच येण्याची शक्यता आहे. ज्यांना हे वाटतंय की हे काय, हे सोशल मीडियावर टाकतात, कोण काय बघत नाही, ते जेव्हा सोशल मीडियावर टाकलं जातं तेव्हा खाली जो टाकणाऱ्याच्या आई बहिणींचा उद्धार होतो ते एकदा पाहून बघा. ते त्याच्यामुळे माझी इम्युनिटी का वाढली आहे, कारण मला असं कळतं की हे सगळे एवढे टरके लोक आहेत की हे समोर आले तर मी ह्यांना बुकडून काढू शकेन अशा प्रकारे. त्यामुळे बोलक्या सुधारकांचा काळ नाहीये. आपण जे बोलतो आहोत त्याच्या मागे उभं राहिलो नाही आणि ते सुद्धा तुमच्यावर केस येऊ द्या, मी मात्र घरात बसून प्रेस घेईन, हे चालणार नाही. भाषेच्या साठी रस्त्यावर उतरण्याचा, मराठी कारणासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी रस्त्यावर उतरण्याचा काळ आहे. आणि हा महाराष्ट्र धर्म कोणाचा आहे? मराठी हिंदूंचा आहे, मराठी मुसलमानांचा आहे, हमीद दलवाईंचा वारसा सांगणाऱ्या मुसलमानांचा आहे. त्यामुळे हे जे काय सत्यातले सगळे पायघोड फुगेवाले वहाबी मुसलमान आहेत ते आपले नाही. आणि ते इथनं गेले तर आपल्या मराठी मुसलमान पोरांना मशिदीत पण रोजगार मिळेल. चर्च मधली जी मराठी माणसं आहेत ती आपली आहे, मराठी बौद्ध आपला आहे आणि राजू शेट्टी पासूनचा मराठी जैन शेतातला आपला आहे. कबूतरवाला जैन आपला नाही, त्याचा बंदोबस्तच केला पाहिजे. पण गाव खेड्यातला जो मराठी जैन आहे तो आपला आहे. हा नवा मराठी महाराष्ट्र धर्म या भाषेच्या, राजकारणाच्या, संस्कृतीकरणाच्या पोटात उभा राहील अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं, पण ऐकून घेतलं तसं प्रत्यक्षात संघर्षातही सहभागी व्हाल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. सर, एका बाजूला मराठीची लढाई लढत असताना दुसरीकडे ज्युडिशियल रिफॉर्म, इलेक्ट्रॉल रिफॉर्म, पोलीस रिफॉर्म किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म यासाठी आपण काय करणार आहोत? कारण
आजही न्यायालयात मराठी चालत नाही, त्यामुळे आपली खूप विचंबना होते. माहिती आयुक्त, तुम्ही जशी आता एक पोस्ट टाकलेली आहे, माहिती आयुक्त आपल्याला काही दाद देत नाहीत, आपल्याला माहिती मिळत नाहीत. यासाठी म्हणजे न्यायालयात मराठी चालावी यासाठी आपण काय प्रयत्न केले आहेत त्याची माहिती पण आमच्यापर्यंत आली पाहिजे. आणि त्यासाठी शासनाचा आपल्याला कसा आणि किती प्रतिसाद मिळतोय हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी मोडकी तोडकी हिंदी मिश्रित मराठी जी आपली आतापर्यंत आपल्यावर थोपवली जाते आहे, म्हणजे जेव्हा तुमच्या कार्यक्रमांच्या पोस्टसुद्धा जेव्हा आमच्यापर्यंत येतात तेव्हा इतकं भयानक त्याचं ते रूप असतं. म्हणजे तर ह्याला आपण कसं थोपवणार आहोत? मराठी अभ्यास केंद्राचं भाषांतर, डेव्हलपिंग सेंटर वगैरे असं काही ते करून तर ती कशी काय थोपवणार आहोत? असे माझे 2 प्रश्न आहेत. म्हणजे न्यायालयांची मराठीकरणाबद्दल बोलला तर हा प्रवास जवळपास 25-30 वर्ष लोक करतात. शांताराम दातारांनी 98 साली शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेला जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं 100% कामकाज मराठीतून व्हावं असा शासन निर्णय करून घेतला. पण 98 साली सरकारनं जो नियम केला तो हायकोर्टापर्यंत पोहोचायला 7 वर्ष लागली. 2005 मध्ये त्यांनी किमान 50% कामकाज मराठीमध्ये करावं असं म्हटलं. आणि मग न्यायालयाची कारणं सांगतात की आमच्याकडे अनुवादक कमी आहे, आमच्याकडे मशिनरी कमी आहे, अशा सगळ्या गोष्टी करून करून सगळी त्यांची कारणं निकाली निघाल्यानंतर आता जिल्हा आणि तालुका पातळीवर अनेक ठिकाणी 50%, कुठे 70% अशा प्रकारे कामं मराठीमधनं व्हायला लागली. पण ज्या वेगाने ते घडायला पाहिजे ते घडत नाही. आणि आम्ही याच्याकडे या पद्धतीनं पाहतो की जसं जसं न्यायालयांचं कामकाज लोकांना कळणाऱ्या भाषेमध्ये होईल, आणि हे आम्ही वकील आणि न्यायाधीशांशी बोलल्यानंतरच मी तुम्हाला सांगतो की बरेचदा वकील मंडळी इंग्रजी हे स्थानिक न्यायालयाची भाषा म्हणून वापरतात, कारण आपल्या अशिलाला आपण काय मांडणी केली आहे हे जर कळलं नाही दोन्ही बाजूंनी तर आपण हरलो तरी सांगता येतं की आपला मुद्दा पुढच्या कोर्टामध्ये आपण मांडणार आहोत, जिंकलो तरी पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगता येतं. त्यामुळे पेंडन्सी जी आहे तळच्या न्यायालयांमधली, त्या पेंडन्सीच्या अनेक कारणांपैकी एक कारण न्यायालयांचा कारभार लोकभाषेमध्ये न होणं आहे. घटनेच्या कलम 348(2) मध्ये अशी एक तरतूद आहे की त्या राज्यांच्या विधिमंडळांनी ठराव केला आणि राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपतींना विनंती केली गेली तर उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा म्हणून त्या राज्याच्या भाषेला मान्यता मिळते. उत्तर भारतातल्या सगळ्या राज्यांनी 70 सालीच हे करून घेतलंय. तमिळनाडू आणि बंगालने त्यासाठीचा पाठपुरावा जवळपास 20 वर्ष चालवला आहे. महाराष्ट्र आपला इतका आनंदी अशा प्रकारचं राज्य आहे, आपण त्या बाबतीत काहीच केलेलं नाही. तर हे जर झालं तर उच्च न्यायालयामध्ये सुद्धा आता जी कागदपत्र लोकांना मराठीत इंग्रजीत करावी लागतात ती करावी, आणि त्या कागदांसाठी हजारो रुपयांचा खर्च येतो. जर न्यायाधीशांनी मागितली तरच कागदपत्र मराठीमधून द्यावी लागतील, अदरवाईज इंग्रजीतून द्यावी लागतील, अदरवाईज आहेच तशीच ती ठेवता येतील. तर या 2 पातळ्यांवर आमच्यासारखे अनेक लोक प्रयत्न करत आहेत. सरकारचा प्रतिसाद जर तुम्ही म्हणलात तर आम्ही वेगवेगळ्या सरकारांकडे या बाबतीमध्ये भेटी घेतल्या आहेत, त्यांच्याशी बोललेलो आहोत. पण न्यायालयांची जबाबदारी ह्यामध्ये अधिक आहे आणि न्यायालयांनी अधिक सक्रियपणानं या बाबतीमध्ये स्वतःकडची संसाधनं वापरणं आणि या दृष्टीनं काम करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी मराठी आहे, इव्हन तुमच्या बातम्या ज्या येतात आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, गुगल ट्रान्सलेटरचं असेल किंवा जेमिनी ग्रो, या सगळ्याच्या बाबतीतलं जे काही प्रादेशिक भाषांमधलं रूपांतरण आहे ते मर्यादित का आहे, कारण याच्यामध्ये भाषांचा जो कॉर्पस लागतो तो कॉर्पस जेव्हा मर्यादित असतो ना त्यावेळेला त्याच्या आधारे ते मशीन ट्रान्सलेशन होत आहे. इंग्रजीमध्ये ते अधिक चांगलं का होत आहे, कारण इंग्रजीमध्ये समाजाच्या विविध पातळ्यांवर, कॉर्पोरेट असेल, सरकार असतील, इतर विद्यापीठ असतील, यांच्या अनेक पातळ्यांवर ते प्रयत्न होतात. त्यामुळे आता तुम्ही एखादी इंग्रजी पोस्ट टाकली आणि तिचं ट्रान्सलेशन आलं तर ते वाईट येतं, किंवा गुगल ईमेलवर तुम्हाला एखादं इंग्रजी मेल आलं त्याचं मराठी जर आलं तुम्हाला तर ते अगदी साचेबद्ध वाटावं अशा प्रकारचं येतं. पण या बाबतीमध्ये आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की गुगल, मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कंपन्यांचं आपल्या भाषांवर प्रेम नाही, बाजारावर प्रेम आहे. ज्या भाषांमधून त्यांची बाजारातली उत्पादन क्षमता किंवा प्रॉफिट वाढतो आहे तिथे ते गुंतवणूक करतात. म्हणजे त्यांनी
कीबोर्ड जेव्हा इन्स्क्रिप्टचा आणला त्यावेळेला पहिल्यांदा तो हिंदीसाठी आणला. मग लोकांना भांडून सांगावं लागलं की इन्स्क्रिप्टचा मराठी कीबोर्ड वेगळा आहे, त्यांना ल हे अक्षर लागतं, आम्हाला ळ लागतं. ते बैंक म्हणतात, आम्ही बँक म्हणतो. हे सांगण्यासाठीचा जो पाठपुरावा आहे ना तो त्या भाषिक समुदायाला करावा लागतो. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं मला ही परिस्थिती खूप वाईट नाही, धोकादायक वाटत नाही, पण त्या दृष्टीनं आपण अधिकाधिक प्रमाणात आपल्या भाषेमध्ये व्यवहार करतो की नाही हे फार महत्वाचं आहे. आपण याची सुरुवात करावी. नाण्याने उल्लेख केला तर तो मायक्रो फायनान्सचा मुद्दा खरं तर या सगळ्या याच्यापासून वेगळा आहे. तो एक प्रकारचं सोशल बँकिंग मधून आलेलं म्हणा किंवा छोटे मायक्रो फायनान्सचे अगदी रितसर अधिकृत कंपन्या आहेत त्या पण ती सावकारी झाली आहे. त्याच्या विरोधात आमचा एक लढा चालू आहे कोकणामध्ये. त्याच्यात काही प्रमाण यश आलंय, काही जे ते दबाव होता तो आम्ही कमी शिकलो, पण तो फार तपशिलात सांगायचा विषय आहे, तो काही इथला याचा भाग नाही. पण मुंबईमध्ये सुद्धा चळवळीतून काही मुद्दे जर आपण घेऊ शकलो तर हे धर्माचं जे काय हिंदी आणि हिंदुत्वाचं राजकारण सुरू आहे तर त्याला छेद देता येऊ शकतो असं माझं व्यक्तिशः मत आहे की अजून सुद्धा लोकांना मूळ प्रश्नांवरती खेचून आणता येऊ शकतं. आम्ही ते कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही सीआरपीचा प्रश्न हातात घेतला होता, त्याच्यातून सुद्धा शेकडो महिला आमच्या सोबत काम करायला लागल्या. मायक्रो फायनान्सचा विषय आम्ही रत्नागिरी घेतला, तिथेही 1500 महिला आमच्या सोबत आहेत आता सुद्धा आणि आमचं काम त्याच्यात चालू आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना जर आपण हात घातला तर लोक तुमच्या सोबत यायला तयार होतात. धर्माच्या किंवा याच्या प्रश्नांमध्ये त्या अगदी आम्हाला उघडपणे सांगतात की इथल्या राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं, तुम्ही सांगा ते आम्ही करू म्हणून. त्यामुळे ते केलं पाहिजे, आमचा तो प्रयत्न असेल, आम्ही करतो त्या याच्यामध्ये. भाषेचा प्रश्न आहे. मी आणखीन एक मगाशी मला बोलायचं होतं की मी आवर्जून सांगेल की जेव्हा न्यायालयीन भाषा म्हणजे न्यायालयातल्या मराठी भाषेचा मुद्दा तर अलीकडे अबुधाबी नावाचा एक मध्य पूर्वेतला देश आहे, तिथे भारतीयांची संख्या साधारण 1/3 आहे. 29 लाख लोक भारतीय तिथे आहेत. तर तिथल्या सरकारने तिथल्या न्यायालयाची तिसरी भाषा म्हणून हिंदीचा वापर केला. आता हिंदी हा म्हणजे जनरली भारतातून जाणारे लोक हिंदी बोलतात म्हणून त्यांनी हिंदी निवडली. पण म्हणजे सरकारने ठरवलं तर म्हणजे एक खूप परका देश आहे, त्यांना वाटलं की आपल्या तिथली जी जनता आहे जे आपल्यासाठी काम करायला इथे तर त्यांना न्यायालयाची भाषा कळली पाहिजे. तर इथल्या देशाला, इथल्या राज्यांना, राज्य सरकारांना कळले, केंद्र सरकारला स्थानिक लोकांना म्हणजे स्थानिक लोकांच्या भाषेत मराठी न्यायालयाची कामकाज चाललं पाहिजे असं का वाटत नाही. तो दबाव आपण आणला पाहिजे तर तो परिणाम जाणवायला लागेल. कारण ते वकील आणि न्यायालयासाठी कोर्टाची भाषा आहे का ते अशिलांसाठी असली पाहिजे, तर अशिलांना प्राधान्य मिळालं पाहिजे, अशिलांच्या भाषेत न्यायालयाचं कामकाज चाललं पाहिजे. कारण आज काय होतं की फक्त तो बिचारा अशिल असा पुढे बघत बसतो, त्याला काहीच कळत नसतं. आणि जर संसदेमध्ये कुठल्याही भाषेत बोलला तरी त्याचं रूपांतर होऊन त्या दुसऱ्या भाषेत तुम्हाला ऐकता येतं किंवा समजून घेता येतं तर मग न्यायालयात सुद्धा ते करता येऊ शकेल ना. पण हा दबाव कुठेतरी आपण म्हणजे सातत्याने प्रयत्न केला तर तो दबावातून या गोष्टी घडू शकतील. मला वाटतं मी थांबतो कारण आता खूप वेळ झाला कारण ऑलरेडी 8:15 झाले. त्यामुळे एकच आता मला प्रश्न विचारायचा तो नारकर सरांना आणि सरांना विचारायचा आहे की आपण ज्यावेळेला मराठी भाषा, मराठी अस्मिता म्हणतो त्यावेळेला मराठी माणसाचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सांगड आपण भाषिक अस्मितेबरोबर घालू शकतो का, हा महत्वाचा मला असं वाटतं की आपल्या या संपूर्ण चर्चेमध्ये एक राहिलेला मुद्दा होता. जसं हुक्की सर गेली अनेक वर्ष कामगार क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, कामगार हा मुख्यतः मराठीच होता. त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आणि मराठी म्हणजे अस्मिता किंवा जी भाषिक अस्मिता सुरुवातीला जपली गेली, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन जे झालं ते करणारी मंडळी कामगार चळवळीतून आलेली होती. जसं मला नारकर सरांना विचारायचं आहे की जसं तुम्ही कोकणामध्ये मायक्रो फायनान्सचा इश्यू घेतला तर त्यावेळी त्या महिला त्याच्यातून काही प्रमाणात बाहेर आल्या आणि जमीन विक्री काही प्रमाणामध्ये तिकडे थांबू शकते. तर हे असे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांची सांगड आपण भाषिक अस्मितेशी घालू शकतो. मला वाटते तर तुम्हाला जे बोलायचं. नमस्कार, मला खरं तर जरा वेगळं बोलायचं आहे की आपण काय करू शकतो. त्याची सुरुवात अगदी 2 छोट्या गोष्टींपासून आपण करू शकतो. माझं म्हणणं इथं साधारण 100 लोक आहेत असं गृहीत धरूया, 5,000 कमी जास्तच असतील, 100 तर नक्कीच आहोत आपण. आपण जर ठरवलं उद्यापासून प्रत्येकाने की मी तिथं प्रवास करताना टॅक्सी, रिक्षा, बसेल तिथं मराठीत बोलेल, मी माझ्या जवळचा मराठी दुकानदार किंवा अगदी तो काही पानाच्या गादीवाला असेल त्याच्याकडनं खरेदी करेन,
तर आणि दर महिन्याला एक माणूस मी असा माझ्यासारखा तयार करेन, तर हे जर मी पाळलं तर आपण साधारण 1 वर्षाने 2 लाख लोकांपर्यंत पोहोचलेले असू शकतो किंवा असे करणारे 2 लाख लोक तयार होऊ शकतात. आज सगळ्या बाजारपेठा या परप्रांतीयांच्या हातात गेल्या आहेत. विशेषतः मुंबईत आपण हे फार करू शकलो नाही, तर कोकणामध्ये जर आपण विचार केलो तर कोकणामध्ये सुद्धा आज सगळ्या बाजारपेठा या परप्रांतीयांच्या आहेत. म्हणजे व्यक्ती म्हणून मला राणे म्हणजे नारायण राणेंचं नाव घ्यायचं नाही, पण आता जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुजरात्यांचे 2 मेळावे करावे लागले. म्हणजे त्याच्या आधीच्या इलेक्शन मध्ये एकही झाला नव्हता, पण आताच्या इलेक्शन मध्ये म्हणजे एका मेळाव्याने भागलं नाही तर 2 मेळावे त्यांना घ्यावे लागले. ते किती संख्या वाढत चालली आहे. तर आता इथं मारामाऱ्या करायच्या का, तर त्यापेक्षा मराठी माणसाने कोकणी माणसाने ठरवलं की मी त्यांच्या दुकानातच जाणार नाही, तर त्यांच्या लक्षात येईल की आता इथे येऊन काही उपयोग नाही. तर कुठेतरी मुंबईमध्ये पण आपण हे करू शकतो की मी मराठीत बोलेन माझ्या टॅक्सीवाल्याशी, रिक्षावाल्याशी, कारण आपल्याला त्याला गावं होतो म्हटलं तर तो कन्फ्युज होतो, पण 4 वेळा आपण बोललो तर त्याच्या लक्षात येईल ना. आणि रिक्षा बसताना सुद्धा तुम्ही एखाद्या मराठी माणसाचा निवड केली तर त्या मराठी माणसाचा धंदा होईल. आज आपण काय करतो की नाही, तो बोलतो आपल्याला भैया बरा वाटतो, तो आपला हवा तो ऐकून घेतो म्हणून आपण त्याची निवड करतो. तर ते कुठेतरी याला छेद दिला तर आपोआपच मराठी माणसाची ताकद हळूहळू आपण वाढवून देऊ शकतो. आणि हा प्रचार आपण सगळ्यांनी जर करायचा ठरवला तर मी म्हटलं तसं प्रत्येक महिन्याला एकच माणूस तुम्ही त्या माणसाला कन्व्हिन्स करा मराठी बोलण्याचा आणि मराठी माणसाकडून खरेदी करण्याचा, तर वर्षा